कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. गुहागर तालुक्यात राजकीय वातावरण तापले. 15 जागांसाठी 11 जातींचे उमेदवार मैदानात. स्वयंघोषित नेत्यांकडून जातीय राजकारण सुरू असल्याचा भास्कर जाधवांचा आरोप. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम. ध्वजारोहणावरून भरत गोगावले यांची खदखद. 26 जानेवारीच्या ध्वजारोहणाकडे सर्वांचे लक्ष. मंत्री आदिती तटकरे यांचे शक्ती प्रदर्शन. तळ्यात राष्ट्रवादीची भव्य रॅली. सर्व अधिकृत उमेदवारांचे अर्ज उत्साहात दाखल. कार्यकर्त्यांची तळा शहरात मोठी गर्दी. आणि रत्नागिरी जिल्ह्यात थंडीची लाट. आंबा बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण. तापमानाचा पारा लक्षणीय घसरला. हापूससाठी थंडी ठरते फायदेशीर. आता पाहूयात सविस्तर वृत्त. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच गुहागर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून काही स्वयंघोषित नेत्यांकडून जातीय राजकारण सुरू असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता जातीय राजकारण करणाऱ्यांना जोरदार शब्दात चपराक लगावली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. किती? या 14 अवघ्या जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये सगळ्यांनी विचार करा. मी 11 समाजाला संधी दिली. 11 समाजाला. किती? 11 समाजाला. सगळे लोक उमेदवारी देताना कुठला समाज मोठा, कोणाची जात जास्त, जातीचा माणूस मोठा, त्याला उमेदवारी देतात. हे खरंच आहे. आपल्या कोकणामध्ये 2च समाज मोठे आहेत. एक कुणबी आणि दुसरा मराठा. इथं कुणबी जास्त आहेत, पण बाकीच्या तालुक्यातून मराठा समाज सुद्धा बरोबरी नाही. हे 2 जर समाज एकत्र आले तर दोघात पद वाढून घेतील. छोट्या समाजाला संधी मिळेल. छोट्या समाजाला लक्षात घ्या माझी भावना, लक्षात घ्या माझी तळमळ. आणि हे आज नाही, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी सुरुवात केल्यापासून शिवसेना प्रमुखांचे विचार मी जतन करतोय. 11 उमेदवार, 11 वेगवेगळ्या पक्षाचे जाती केवढ्या आहेत त्या लक्षात घ्या. कोष्टी समाजाला आपण संधी दिली, म्हणजे कुणबी समाजाला दिलीच, कोष्टी समाजाला झाली. किती झाल्या राज? भंडारी समाजाला दिली. किती झाल्या? लोहार समाजाला दिले. किती झाल्या? किती? 4 झाल्या ना. लोहार समाजाला दिली. आपण खारवी समाजाला दिली. आपण वाणी समाजाला दिली. आपण त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला दिली. आपण बौद्ध समाजाला दिली. आपण भंडारी समाजाला पण दिली. भंडारी समाजाला दिली. आणि आपण कुंभार समाजाला सुद्धा संधी दिली. आणि एक समाज राहिला, तो हा मराठा, त्याला पण दिली. लक्षात घ्या. कुंभार समाज, कोष्टी समाज, भंडारी समाज, त्या ठिकाणी लोहार समाज, हे किती छोटे छोटे, वाणी समाज, किती छोटे छोटे समाज आहेत. हे शहरा पुरेसे आहेत, ग्रामीण भागाचे फार नाही आहेत. अशा समाजाला बौद्ध समाज, मुस्लिम समाज, अरे आणि सगळ्यात मोठा एक समाज राहिलाय, हा संजय पवार बेंगार समाज. याची या तालुक्यामध्ये 101 मतं पण नसतील. बरोबर आहे रे? गेल्या वेळेला सुनील पवारला आपण संधी दिली, त्याला उपसभापती पदापर्यंत घेऊन गेलो. याचा विचार तुम्ही करा. शिवसेना प्रमुखांनी माझ्यावर जे विचार घडवलेले लावलेले आहेत, की फक्त काम करताना सगळ्या जाती लागतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील अजगोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा निवडणूक तिढा अखेर सुटला असून येथे 2 शिवसेना समोरासमोर भिडणार आहेत. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्यासमोर आता शिंदे गटाचे संतोष जैतापकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. जैतापकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या राजकीय लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वीच जैतापकर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपमधून उमेदवारी नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या जैतापकर यांनी हा मोठा निर्णय घेतला. आता थेट भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामुळे गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हाय व्होल्टेज सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ही निवडणूक दोन्ही गटांसाठी आता प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापलेले दिसत असून दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे। आगामी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगडच्या मुख्यालयात ध्वजारोहण नेमके कोणाच्या हस्ते होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या मनातील खदखद उघडपणे व्यक्त केली आहे। आमच्या हस्ते ध्वजारोहण व्हावं ही जनतेची इच्छा, परंतु आम्हाला वरिष्ठांनी घेतलेला निर्णय नेहमीच मान्य करावा लागतो, असे गोगावले यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले। रायगडचा ध्वजारोहण किंवा नाशिकचा जे काय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे बसून जे काय ठरवतात ते आम्हाला मान्य करावं लागतं। लोकांची सगळ्यांची इच्छा असते की आपल्या माणसाला व्हावं, परंतु मुख्यमंत्री जे निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी तळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे। राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। यावेळी तळा बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गजरात एक भव्य रॅली काढण्यात आली होती, ज्यामध्ये तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा परिषदेसाठी चरई खुर्द येथून गीता जाधव आणि रहाटाडमधून नलिनी लोखंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले। तसेच पंचायत समितीसाठी बोरघर हवेलीतून रवी मांडवकर, चरई खुर्द येथून अक्षरा कदम, रहाटाडमधून नथुराम मुकन आणि मांदाड मतदारसंघातून रुपाली तांडेल यांनी रीतसर अर्ज दाखल केले। या रॅलीमुळे संपूर्ण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे स्पष्ट दिसत आहे। कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहाने आणि घोषणाबाजीने संपूर्ण तळा परिसर दणाणून गेला होता। आगामी काळात ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे। शिंदे सेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांनी कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनाकडून अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेतृत्व पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे। संजय पडते यांच्या उमेदवारीमुळे नेरूर मतदारसंघात महायुतीची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे। आगामी निवडणुकीत विकास, संघटन आणि अनुभवाच्या जोरावर विजय मिळवण्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। सादर केला नेरूर तुमचा बालेकिल्ला मानला जातो, कसं पाहता तुम्ही, कशा प्रकारे विजयोत्सव तुम्ही साजरा करणार यावेळी निवडणुकीमध्ये? शिवसेने भाजप युतीचे उमेदवारी आज मला माननीय या माजी केंद्रीय मंत्री आपले विद्यमान खासदार राणेसाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, त्याचप्रमाणे आमच्या या मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांच्या प्रयत्नामुळे मला ही शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे। नेरूर मतदारसंघामध्ये मी 7 ते 12 याचं नेतृत्व मी केलेलं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे माननीय खासदार राणेसाहेबांच्या माध्यमातून त्या मतदारसंघात केलेली होती। आज आपण त्या जिल्हा परिषद म्हणता रस्ता, लाईट, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा आहेतच, पण जिल्हा परिषदच्या योजना या मतदारसंघामध्ये राबवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहेत। ज्यावेळी योजना तिथे राबवल्या गेल्या मतदारसंघामध्ये, कुठलाही मतदारसंघ कुडामध्ये असो, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माननीय राणेसाहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आणि जिल्हा परिषदची मध्ये योजना या राबवलेल्या आहेत। आज जे मला उमेदवाराला मला विजय हा निश्चित आहे, कारण शेवटी विजय हा कार्यकर्त्यांचे जीवावर असतो। शिवसेना, भाजप, महायुतीचे कार्यकर्ते सर्व आमच्या पाठीशी आहेत आणि पाठीशी असल्यामुळे विजय हा निश्चित आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो। शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर तुमची जी लढत आहे ती थेट लढत महाविकास आघाडीशी होते आहे, कडवी लढत होईल काय वाटतं? निश्चित नाही, कारण तो मतदारसंघ जो आहे मुळामध्ये राणेसाहेबांना आणि निलेश राणेसाहेबांना मानणारा मतदारसंघ आहे आणि मी स्वतः त्या मतदारसंघामुळे अनेक कामं केल्यामुळे निश्चित तो मतदारसंघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। युती झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज दिसत आहेत, अनेक ठिकाणी राजीनामे सुद्धा दिले आहेत, याचा फटका कुठे बसू शकतो काय वाटतं?
असं काहीच नाही, कारण काल त्या सर्व मी भाजपचे जे कार्यकर्ते त्या मतदारसंघामध्ये होते, अगदी प्रमोद नाईक असो, रणजित देसाई असो, आपले चारुदत्त देसाई असो, यांच्याशी संपूर्ण मी संपर्क केलेला आहे. आणि जी आमची वरची जी म्हणजे पंचायत समिती आहे, हे वालावलचे आमचे गुरु देसाई यांच्या मिसेसला भाजपला दिलेले आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित या तिन्ही उमेदवार जे आहोत, दोन्ही पंचायत समिती, इथे आमची संदेश नाईक यांचे मिसेस आहे, ते सगळे तिन्ही जे उमेदवार आहे हे आम्ही तिन्ही निवडून आणणार आहोत. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटतर्फे जिल्हा परिषद गट क्रमांक 48 मधून भारत गोरेगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भारत गोरेगावकर हे सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारे आणि सामाजिक कामात नेहमीच सक्रिय असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि युवकांचा भक्कम पाठिंबा ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू मानली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. या गटात गोरेगावकर यांच्या रूपाने एक प्रबळ उमेदवार रिंगणात उतरल्याने आता लढत अधिक रंजक झाली आहे. स्थानिक प्रश्नांची जाण आणि पक्षाचे बळ यामुळे गोरेगावकर या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले असून निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. परिषदेसाठी जी सार्वत्रिक निवडणूक होते, या निवडणुकीमध्ये माणगाव तालुक्यातल्या 48 गोरेगाव या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे आधारस्तंभ आणि प्रदेशाध्यक्ष रायगड आणि रत्नागिरीचे कर्तव्यदत्त खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याच्या नामदार आदिलताई, माजी आमदार अनिकेत भाई आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या सर्वच श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं गोरेगाव गटातून ही उमेदवारी दिलेली आहे आणि मी माझा उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी दाखल केला. गोरेगावमधले आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिलीपभाई, आमचे बंधू जुबेरभाई अब्बासी सरपंच, आसादजी पती, चंद्रकांतजी गोरेगावकर, विनोदजी बागडे, अक्षय पवार आणि माझे अनेक सहकारी आहेत. खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा सामोरा जातोय आणि आदरणीय साहेबांसह पक्षाने आणि माझ्या या सगळ्या सहकार्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास सार्थकी लावण्याचा आणि प्रामाणिकपणे मेहनत करून या निवडणुकीमध्ये विजयी होण्याचा आणि पक्षाला विजयी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या वतीने राहील. आपण सर्व माध्यम आणि पत्रकार माझे मित्र आहात, बंधू आहात, स्नेह आहात, या सर्व काळात आपलं सहकार्य राहील अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अलिबाग मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ आणि खंबीर नेते राजाभाऊ ठाकूर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. आपल्या अभ्यासू वृत्तीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले लोकनेते म्हणून ठाकूर यांची ओळख आहे. अर्ज भरताना त्यांच्यासोबत समर्थकांचा मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला, ज्यातून त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची प्रचिती आली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणानून सोडला होता. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती उमेदवार नैना शिरधनकर, रवी ठाकूर, काँग्रेस शहराध्यक्ष अभय महामुंडकर आणि युवक काँग्रेसचे आकाश राणे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राजाभाऊंनी नेहमीच विकासात्मक आणि सर्वसमावेशक राजकारणाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे नवचैतन्य निर्माण झाले असून अलिबागच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे निवडणुकीतील चुरस आता अधिकच वाढली असून जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आजच या निवडणुकीचं खरं राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदच्या 50 जागा आणि 8 पंचायत समितींच्या 100 जागांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीकडून जिल्हाभर शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. सावंतवाडीत भाजपकडून मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत भाजपचे उमेदवार संदीप गावडे यांच्यासह युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निर्वडेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, विनोद राऊळ आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जोरदार घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर संदीप गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता अखेरच्या दिवशी जिल्ह्यात किती अर्ज दाखल होतात आणि कोणत्या पक्षाची ताकद किती आहे याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही पक्षांनी कर्जत शहरात भव्य शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते मधुकर घारे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. कर्जतच्या तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. दोन्ही पक्षांच्या या अनपेक्षित युतीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना या शक्ती प्रदर्शनामुळे कर्जतचे वातावरण पूर्णपणे तापले आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी या निवडणुकीत मोठ्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या युतीमुळे आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीत उतरले आहेत. अशातच शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शेकापची भूमिका ठामपणे मांडली आहे. चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की रायगड जिल्हा परिषदेवर लाल बावटा असणं ही जनतेची आणि काळाची गरज आहे. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणजे शेकाप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. शेकापची कशी भूमिका आहे, काय रणनीती आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? शेकाप पक्ष पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरली. आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत, इंडिया आघाडीचा भाग आहोत आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फॉर्म्स भरलेले आहेत आणि खूप चांगले तरुण उमेदवार आम्ही बऱ्याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही ग्रॅज्युएट आणि क्वालिफाईड उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय. शेकाप पक्ष आणि जिल्हा परिषद रायगडचे हे एक समीकरण आहे आणि लोकांना, जनतेला माहिती आहे की तळागाळातल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, सर्वसामान्यांचं काम करायचं असेल तर जिल्हा परिषदला शेकापचे प्रतिनिधी हवेच. त्याच्यामुळे आम्हाला पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे, दर टर्म प्रमाणे आम्हाला चांगला रिस्पॉन्स पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मिळणार आहे, याबद्दल मी एकदम निश्चित आहे. या ठिकाणी कशा पद्धतीचा अलिबाग असेल किंवा एकूणच जिल्ह्यात आघाडी कशा पद्धतीची आहे सध्या निवडणुकीचं चित्र? ओव्हरऑल आपली महाविकास आघाडी आहे आणि एक्झॅक्ट नंबर ऑफ सीट्स आणि हे आम्ही तुम्हाला 29 तारखेला डिक्लेअर करतो. राष्ट्रवादी पक्ष, अजित पवार पक्ष आपल्या सोबत आहे का कुठे, की भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना यांची काय स्थिती आहे, कसं बघता? त्यांची स्थिती त्यांच्या नेत्यांना माहिती, पण आमची स्थिती खूप चांगली आहे एवढं मी सांगू शकते. किती जागा येऊ शकतात, काय अंदाज? आता ते बोलणं योग्य नाहीये. मी कॉन्फिडेंट आहे पण ओव्हर कॉन्फिडेंट नाही. पण एक आहे, आम्ही सत्तेसाठी नाही सत्यासाठी लढतो. आमचा पक्ष हा जनतेतनं आलेला पक्ष आहे, जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेवर लालबावटा असणं ही जनतेची आणि काळाची गरज आहे. अलिबाग नगर परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी देखील पहिल्यांदा ताकदीने उतरली होती. यंदाच्या या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील त्यांनी आपलं नशीब आजमावत आहेत. काय सांगाल, कसं समीकरण होईल? सगळीकडेच आपण देशात पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही सगळ्याच निवडणुकीत ताकदीने उतरलेले आहेत. प्रधानमंत्री त्यांचे आहेत. त्याच्यामुळे ते राजकारण आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपला पक्ष घेऊन उतरायचा. पण आम्ही आमच्या तत्वाशी बांधलेले आहेत, आम्ही आमच्या लोकांशी बांधलेलं, आमचा ग्रुप आमच्या बरोबर आहे आणि आम्ही आमच्या ताकदीने लढणार. भाजप देखील असं म्हणताय की भाजपचे काही नेते असे म्हणतात की जिल्हा परिषदेवर अध्यक्ष भाजपचा होईल. शिवसेना देखील भगवा फडकवण्याचा या ठिकाणी दावा करते. शेतकरी कामगार पक्ष असा दावा करते का? शेतकरी कामगार पक्ष असे दावे कधीच करत नाही. शेतकरी कामगार पक्ष हा जनतेचा, जनतेसाठीचा पक्ष आहे आणि जनतेचं काम करणारे. आम्ही निवडणूक फक्त जनतेसाठी लढवतोय. आमच्या डोळ्यासमोर एवढंच आहे की आम्ही निवडून गेलो तर अजून जनतेची चांगली कामं कशी करू. पद असतात, येतात जातात, ते वेगळं समीकरण आहे. जेव्हा जेव्हा आमचे आमदार हाऊसमध्ये गेले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळे मुद्दे मांडले. तर मला अशी अपेक्षा आहे की आमची मोठी संख्या ही जिल्हा परिषदमध्ये जाणार आणि खूप चांगल्या पद्धतीने जनतेचे प्रश्न तिथे जिल्हा परिषदमध्ये मांडून त्यांना न्याय देणार.
निवडणूक जी आहे ती अतिशय जलद गतीने या ठिकाणी हो, लावण्यात हो. आलेली आहे. त्यामुळं प्रचार प्रसाराच्या कामात किंवा उमेदवार देण्यात इतर वेळेला अतिशय वेळ असल्यामुळे उमेदवार देता येतात. आता उमेदवार चांगले दिलेले आहेत का? कशा पद्धतीनं उमेदवार निवडी प्रसंगी काही वादविवाद किंवा कशा पद्धतीनं कसरत झाली? शेतकरी कामगार पक्ष ही एक केडर बेस्ड पार्टी आहे. आमच्याकडे व्यक्तीपेक्षा झेंड्याला मानणारी लोक आहेत आणि विचाराला मानणारी लोक आहेत. आणि आमच्याकडे सूचक पण उमेदवार, उमेदवार पण उमेदवार, शिपाई पण उमेदवार, सरचिटणीस पण उमेदवार, या पद्धतीची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही झाली. आम्ही वेल प्लॅन्ड होतो. पण हो, लोकशाहीच्या दृष्टीने पाहिलं तर खूप घाईगडबड या निवडणुकीत केली. तुम्ही एक पाहिलं, फॉर्म भरायला खूप कमी दिवस दिले आणि मागे घ्यायला खूप जास्ती दिवस दिले. तर त्याच्यात संशयास्पद अर्थकारण आहे का, असा संशय मनात येतो. आणि प्रचाराला खूप कमी दिवस दिले असं मला वाटतं. ते शासनाने जास्त द्यायला पाहिजे होते. आणि मुळातच ही निवडणूक, मुळातच आपला देश कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललाय. कारण की मुळातच 5 वर्षांनी व्हायला पाहिजे होती निवडणूक, आज ती एवढ्या वर्षांनी होतीये. हे तुम्हाला किती योग्य वाटतं? हे लोकशाहीला कुठेतरी चॅलेंज करणारी गोष्ट आहे. मागच्या निवडणुकीमध्ये पाटील कुटुंबीय आपल्या सोबत होते. आता दुफळी निर्माण झालेली आहे. भाजपला ताकद मिळते का? आपल्याला काही फटका बसेल का? शेकापला मतांचं विभागीकरण होईल का? ते आमच्या आमदारकीच्या आधीच गेलेले होते तसं पाहिलं तर. त्याच्यामुळे तो नाही बसणार, फटका नाही बसणार. मतांमध्ये फटका 100% नाही बसणार. परत मी म्हंटल तसं कॅडर बेस्ड पार्टी आहे. आणि तुम्ही आमदारकीचे पण आकडेवारी पाहिले तर मला ते असताना पेक्षा जास्ती मतं आमदारकीला मिळालेली आहेत आकड्यात. त्याच्यामुळे तो फटका नक्कीच बसणार नाही असं मला वाटतं. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे तब्बल 53 नगरसेवक एका खासगी बसने थेट कोकण भवनमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व नगरसेवक आता आपला एक स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मोरे यांनी ठामपणे सांगितले की आगामी काळात महायुतीचाच महापौर निवडून येईल, यात कोणतीही शंका नाही. सध्या सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र इतर कोणत्याही पक्षाचे नगरसेवक आमच्या संपर्कात नसल्याचे मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व 53 नगरसेवक एकजूट असून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण भवनमध्ये नगरसेवकांची ही फौज दाखल झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून सर्वांचे लक्ष आता पुढील निर्णयाकडे लागले आहे. पक्षाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 53 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. 53 नगरसेवकांचा गट आम्ही करण्यासाठी इथे आलेलो आहोत शिवसेना पक्षाचा. सर, काय कशा प्रकारची नोंदणी होणार आहे? किती पक्षाचा पाठिंबा आहे तुम्हाला? या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन आणि इतर घटक पक्षाच्या माध्यमातून आम्ही एकत्र लढलो गेलो आणि 104च्या आसपास आमचे सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे 53 नगरसेवक शिवसेना पक्षाचे आलेले आहेत. त्याचा आम्ही गट तिथे करण्यासाठी इथे आलेलो आहोत. शिवसेना सत्ता स्थापन केली जाते असं बोललं जाते, इतर पक्षाचा पाठिंबा घेऊन. महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचा या कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर होणार आहे. मनसे पण नगरसेवक आज तुमच्या सोबत आलेले आहे, त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे का? एका सोबत लक्षात घ्या, हा वरिष्ठ निर्णय घेणार आहेत, पण आम्ही महायुतीचा महापौर बसवणार या महापालिकेवर. बाकी पक्षातील नगरसेवक सोडण्याचे आरोप होत आहेत. नाही, आरोप करणारे करत असतात, पण आमचा 53 शिवसेना पक्षाचा गट आहे. तो गट आम्ही इथे करण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्हाला मी नक्कीच सांगू इच्छितो की या महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आहे. सर ठाकरेचे 11 नगरसेवक तुमच्या, ठाकरेचे 4 नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत. हे आपल्या माध्यमातून मला समजले गेलं. ते वरिष्ठ काय मला माहिती आहे, पण आम्ही 53 नगरसेवक आता एकत्र आहोत आणि तो गट आम्ही तयार करणार आहोत. पाकिस्तान आणि शेजारील देशांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे सध्या संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी जिल्ह्यातही तापमानाचा पारा वेगाने घसरल्याने सर्वत्र हुडहुडी जाणवत आहे. या कडाक्याच्या थंडीचा सकारात्मक परिणाम आता थेट कोकणच्या राजावर म्हणजेच आंबा पिकावर होताना स्पष्टपणे दिसत असून हे आल्हाददायक थंड वातावरण हापूसच्या मोहर प्रक्रियेसाठी अत्यंत पोषक मानले जात आहे. यामुळे स्थानिक आंबा बागायतदारांमध्ये सध्या मोठ्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या या कडाक्याच्या थंडीमुळे रत्नागिरीकरांनी आता स्वेटर आणि उबदार कपडे कपाटाबाहेर काढले आहेत. थंडीपासून स्वतःचे संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक स्वेटर, जॅकेट आणि कानटोप्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसत आहेत.
पहाटेच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढल्याने निसर्ग सौंदर्य खुलले आहेत. शिवाय ही थंडी आंबा उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने सुखावह आणि लाभदायक ठरण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. खेडमध्ये आपुलकी संस्था पुणे आणि खेड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपुलकीचा हात हा स्तुत्य सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. 21 जानेवारी 2026 रोजी नगर परिषद सभागृहात आयोजित या विशेष कार्यक्रमात तालुक्यातील 30 गरजू शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष वैशाली कवळे, अरविंद तोडकरी, उत्तम कुमार जैन आणि कृषी अधिकारी रवींद्र चाळके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात आपुलकी संस्थेचे अध्यक्ष मनोज दांडेकर आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेती क्षेत्रातील अडचणी लक्षात घेता समाजातील अशा उपक्रमांमुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. अनुज जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले असून हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मदतीचा आधार ठरला आहे. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.